नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर आता आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण जे मी गाऊन वगैरे फिटिंग करते ना, त्यामधून बघा असं शिलाई कतरण उरलेलं आहेत. तुम्ही जुने कपड्यासुद्धा वापर या ठिकाणी करू शकता किंवा जुने गाऊन असेल ना त्याचासुद्धा वापर या ठिकाणी करू शकता. तर सुंदर अशी अगदी 5 मिनिटात तयार होणारी पायपुसणी आपण बघणार आहोत. या ठिकाणी बघा 3 स्लीव्ज आहेत ना, ते मी बघा इथं जॉईंट करून घेत आहे. अशा पद्धतीने बघा, म्हणजे आपला एक सर्कल तयार होईल. अतिशय सोपी आहे आणि एकदम टिकाऊ आहे. अशा पद्धतीने बघा आपल्याला 2 सर्कल आहेत ना तयार करून घ्यायचे आहे. सेम याच पद्धतीने तुमच्याकडे बघा जुने कपडे वगैरे असन, पॅन्टी वगैरे असन, त्याचासुद्धा वापर या ठिकाणी करू शकते. अशा पद्धतीने बघा आपण 2 सर्कल आहेत ते तयार करून घेणार आहोत. तर आता तुम्हाला दाखवते, याचं माप पण दाखवते. जवळजवळ 20 इंच आहेत बघा, आणि रुंदीला आहेत 16 इंच. म्हणजे भरपूर मोठ्या साईजची आहे. सुंदर अशी पायपुसणी तयार होते अगदी 5 मिनिटात. जास्त वेळ वगैरे पण लागत नाही. आता आपल्याला बघा हे आहेत ना असे एकावरती एक ठेवून, इथं पायपिंग वगैरे आहे फक्त, त्याच्यामुळे तुम्ही सरळ ठेवले आहेत. तुम्ही वाटलंच तर शिलाई मारून घेऊ शकता आणि त्याच्यावर एक दाब टेप देऊ शकता. आणि नवीनच कपडे असल्यामुळे एकदम टिकते ही पायपुसणी, वर्षानुवर्ष चालते. तर आता या ठिकाणी बघा एक पार्ट आहे तर आपला तयार झाला आहे. हे तुम्ही असंच ठेवलं तरी चालेल, काही हरकत नाही याचं. मी तुम्ही एक शिलाई मारून घेतली आहे. आता दुसरा पार्ट आपण तयार कर. तर या ठिकाणी आपण बघा दुसरा सुद्धा पार्ट आहेत ना तो तयार करून घेणार आहोत. अशा पद्धतीने भरपूर साऱ्या पायपुसणीचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केले आहेत. बघा दोन्ही पण पार्ट तयार झाले आहेत. एकावरती एक ठेवून घ्यायचे आहे व्यवस्थित. आता बघा हा पार्ट आहेत ना आपल्याला उलटा ठेवायचा. आणि त्याच्यामध्ये बघा आपण इथं माझ्याकडे जुनी चादर वगैरे होती ना, कारण ती टाकून घेतली आहे आतमध्ये. तुम्ही इथं शिलाई कतरण किंवा जुने कपडे वगैरे असेल ना ते सुद्धा टाकू शकते. व्यवस्थित बघा कडेकडे आपण आहेत ना शिलाई मारून घ्यायच्या आहे एक्स्ट्राच्या. पूर्ण राऊंडला शिलाई मारून घ्यायची आहे. आणि जे एक्स्ट्राचं आपलं आहेत ना चादर वगैरे उरलेली ती फक्त आपल्याला कट करून टाकायची आहे. तुम्ही थिकनेस तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता, जाड किंवा पातळ. आता इथं चादर टाकेल आहे मी, सिंगल टाकले आहेत बघा. अशा पद्धतीने एक्स्ट्राच आहेत ना ते मी कट करून घेतलं आहे. आता इथं आपण बघायला पायपिंग करू मस्तपैकी. त्या अगोदर बघा आपण इथं सर्कलमध्ये शिलाई मारून घेऊ. म्हणजे चादर वगैरे आहेत ना ते जुने कपडे वगैरे जे असतील ते व्यवस्थित सेट होतात, इकडं तिकडं सरकणार नाही एका साईडला. थोडासा बॅकग्राऊंडला बघा रोडजवळ असल्यामुळे जास्तच आवाज येतो. तर या ठिकाणी बघा अशा पूर्ण सर्कलमध्ये मी 2-3 शिलाई मारून घेतल्या आहेत. आता इथे एक पट्टी कट करून घ्यायची आपल्याला. इथं साधारण 2 इंचाची पट्टी तयार करून घेतली आहेत बघा मी कट. इथं बघा ब्लाऊज पीसचे आपल्याकडे असे उरलेले असतात ना त्यापासूनच बघा स्ट्रीप जॉईंट करायच्या एकाला एक, लहान असत तर. इथं बघा या स्ट्रीप मी जॉईंट करून घेत आहे. कुठल्या पण एका साईडला बघा अशी स्ट्रीप आहे ती उलटी ठेवायची आपल्याला. आणि कडेकडेने पूर्ण राऊंडला म्हणजे सर्कलला पूर्ण आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. आणि जिथं जॉईंट आहेत ना तो पण हे करून घ्यायचा आहे, शिवून घ्यायचा आहे किंवा डबल फोल्ड करून पायपिंग करताना हे करून घ्यायचं. बघा इथं आता थोडंसं कापड कमी पडतं ते आपण जॉईंट करून घेऊ अशा पद्धतीने. या ठिकाणी बघा आता आपली पट्टी जॉईंट झाली आहे. इथं डबल फोल्ड करायचं आपल्याला आणि शिलाई मारून घ्यायची आहे. तर दुसऱ्या साईडला बघा जिथं फोल्ड आहेत ना बाजू तिथं दोन्ही बरोबर व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आपल्याला. इथं बघा फोल्ड करून घेतला आहे. आणि पायपिंग जर जास्त लूज वाटली ना आपण टाकून घ्यायची आहे अशा पद्धतीने.
तुम्ही कोणत्या पण आकाराची बघा चौकोनी राऊंडमध्ये किंवा अंडाकृती शेपमध्ये सुद्धा आपण पायपुसणी तयार करू शकतो. बघा किती सोपी पद्धत आहे. अगदी 5 मिनिटामध्ये आपली पायपुसणी तयार झाली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही बघू शकता फायनल लुक. धन्यवाद.